जय भीम जय महाराष्ट्र इंडिया अनलिमिटेड न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे प्लॅटफॉर्म जो आहे स्वतःचा आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो गेले 3 वर्ष मी सातत्याने जे आप्पासाहेब पवार उद्यान आहे, आप्पासाहेब पवार उद्यान जे 2003मध्ये शरद पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर 2016मध्ये इथे बॉलिवूड करण्याचा प्रयत्न झाला. प्रताप सरनाईक आधी नगरसेवक असताना राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पवार उद्यान बनवले नाही. आता बॉलिवूड गार्डन 2016मध्ये तेव्हा ते आमदार झाले शिवसेनेचे, तेव्हा बॉलिवूड गार्डनचा प्रयास झाला. आणि विहंग सरनाईक हे प्रताप सरनाईकचे सुपुत्र नगरसेवक होते. चांगलं काम करतात मान्य आहे, पण त्यावेळी जी काही झाडं तोडली गेली त्याविरुद्ध मी विरोध दर्शवला होता. कारण मी रुनवाल प्लाझामध्ये माझ्या बाजूच्या घराच्या बाजूला हे होत होतं. मी तिथे राहतो आणि राहिलेलो आहे आणि राहतोय. अजून घर आहे माझं. जरी मी आता दोस्त शिवारमध्ये राहतो तिथे माझं घर आहे. या आजूबाजूला हे बाजूचं जो भूखंड आहे हा सेवा सुविधा भूखंड आहे की आरक्षित भूखंड आहे, हाय मास टेन्शनचा आरक्षित भूखंड आहे. ह्याच्यावर अनधिकृत बिल्डिंग होईपर्यंत 4 माळे प्रशासन गप्प बसलं. मी सुरुवातीला प्लिंथ असताना 2 वेळा तोडली. पहिला स्लॅब झाला, तक्रार मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेलो, भांडण झालं, पत्रकार मारायला अंगावर आले, त्यांना मी हाकलून लावले. तर अशा प्रकारचे झाल्यानंतर मी स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार केला. आणि हे बॉलिवूड गार्डन जेवढे 3 वर्ष मी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांशी भेटीगाठी करून संघर्ष करतो आहे. आणि कोणीतरी आता नव्याने नगरसेवक होत आणि आपले बोर्ड लावतात की आम्ही सुरुवात केलं, एकनाथ शिंदेच्या आशीर्वादाने सुरुवात केलं. अरे एकनाथ शिंदेचे आशीर्वाद अख्खे ठाण्याबरोबर आहेत का? ठाण्याच्या इतिहासात एकनाथ शिंदेपूर्वी कोणीतरी दुसरे शिंदे आहेत 70 कालावधीतले. चांगू शिंदे युनियन लीडर, कामगार नेते, ज्यांनी नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका बसवली, श्रीमंत गेली. ह्या लोकांनी टक्के खाऊन भिकारी बनवली. आज लोकांना पाण्याची सुविधा नाही आहे, आज लोकांना साफ स्वच्छतेची सुविधा नाही आहे, आज लोकांना गटाराची सुविधा नाही आहे, आज लोकांना स्वच्छतेसाठी शौचालयासाठी निधी मिळत नाही. बघा ते वर्तकनगरवर एक शौचालय होते, तोडून मोकळं झालं. मी अधिकारी असताना बांधलेलं आहे. मी तुम्हाला या व्यथा का सांगतो? ठाणे नगरामध्ये फक्त आम्ही केलं ते करतात, ते फक्त टक्केवारीचे प्रस्ताव होतात. गडकरी रंगायतन झालं, शिवाजी मैदान झालं, महानगरपालिका नव्याने भवन आहे. तुम्ही सातत्याने लाईव्हवर बोलतोय. का बोलतोय की लोकांना कळावं, लोकांना वाटतंय सगळं काय शिवसेना राज्य. आता ज्या एका शिवसेनेच्या जे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेच्या एक शिवसेना होती ती त्यांची तोडली आणि 2 शिवसेना झाला. त्यामुळे शिवसेनेला आता काही जे सक्षमता जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे ती राहिलेली नाही आहे. काय माहिती आहे, कोणी बाप चेंज केल्याने बाप चेंज होत नसतो, कोणी बायको चेंज केल्याने बायको चेंज होत नसते. बायको बायकोच असते, बाप बापच असतो, मुलगा मुलगाच असतो. त्यामुळे दुसरं कोणाचं काही होऊ शकत नाही. परंतु हे केवळ खोटे पक्ष धारण करायची. अमित शहा काय म्हणाले, हा पक्ष जो बनवला केवळ एकनाथ शिंदेसाठी खोटा पक्ष बनवलेला आहे. तुम्हाला एकतर BJPमध्ये विलीन व्हा, नाहीतर तुम्ही स्वतःचं अस्तित्व आहे तसंच ठेवा. त्यामुळे आमच्या इशाऱ्यावर चाला असं अमित शहाचं BJPचं म्हणणं आहे. हे प्रत्यक्ष झालेलं आहे. तरी तुम्ही लोकांना काय दाखवता? शिवसेना. अरे कोणती शिवसेना? जे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेची ती खरी शिवसेना. तेव्हाच्या लोकांच्या प्रश्नाची, मराठी माणसाचे जे काही प्रश्न होते त्यावेळेस व्हायचे ते खरी शिवसेना मांडणारे. परंतु आज शिवसेनेचं अस्तं मिटवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं. ज्यांचं एकेकाळी एक आमदार नव्हता, एक नगरसेवक नव्हता. आज बाळासाहेब ठाकरेंचे बोट सोडून आज 100 खासदार, 100 आमदार यायला लागले. मुंबई महानगरपालिकेवर आता मी सांगतो, आज पेपरमध्ये काय वाचलं की 33,000 कोटी ठेवी आज ते मोडणार आहेत. का मोडणार आहेत? मग जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेचं सरकार होतं त्याच्यावर फुकट आरोप का केले? ते ठेवी मोडत होते. मग तुम्ही आता काय करताय? तेच करताय ना. त्यामुळे आपलेच दात, आपलेच होत, कोणाचं योगदान कोणासाठी आणि कोण करतो कोणासाठी, हा संपूर्ण प्रकार आहे. हा मी सातत्याने मीडियाद्वारे उपस्थित करून उजेडात आणण्याचा प्रयत्न करतो. रविराज रवींद्र चांगो शिंदे. हे बॉलिवूड गार्डनचं जे आहे आप्पासाहेब पवार ही थीम रवींद्र सांगो शिंदे आणि सातत्याने जय भीम आर्मीवर पत्र, ब्लू पॅन्थरवर पत्र, महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियनवर पत्र, असे पत्रांवर पत्र देऊन हे गार्डन मी ॲक्च्युली चालू करायला लागले. हे बघा या भिंती बांधल्या कारण इथे अनेक लोक, गरजुले लोक, दारुडे लोक यायची, त्यांच्यासाठी हे करावं लागलं. सातत्याने पाठवून इथे लोक, कारण चांगले लोक राहतात, सगळे बोलायचे साहेब आम्हाला गार्डन नाही फिरायला मॉर्निंग वॉकला, तर हे आपण करतोय. त्यामुळे केवळ निवडणुकीतून निवडून यायचं आणि सांगायचं आम्ही केलं, याला काही अर्थ नसतो. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र.